आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक उपकरणांमध्ये ना एक छोटासा मेंदू दडलेला असतो. चला तर मग आज आपण याच छोट्या पण शक्तिशाली संगणकांबद्दल म्हणजेच मायक्रो कंट्रोलर्सबद्दल जाणून घेऊया. कधी विचार केलाय का की एखादा ड्रोन हवेत इतका स्थिर कसा राहू शकतो? किंवा सकाळी सकाळी आपली कॉफी बनवणाऱ्या मशीनला नक्की काय करायचं आहे हे कसं कळतं? गंमत म्हणजे या दोन्हींच्या मागे एकच तंत्रज्ञान आहे. आणि ते उत्तर आहे एक छोटा पण शक्तिशाली मेंदू, म्हणजेच एक मायक्रो कंट्रोलर. तर मग चला आजच्या आपल्या प्रयोगाचा हिरो असलेल्या STM32 डेव्हलपमेंट बोर्डला भेटूया. हा खरं तर एक छोटा संगणकच आहे जो आपण सांगू ते काम करायला अगदी तयार आहे. मग हे मायक्रो कंट्रोलर म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा एकाच चिपवर बसवलेला एक छोटा कॉम्प्युटर आहे आणि तो फक्त एक ठराविक काम करण्यासाठी बनवलेला असतो, जसं की एखाद्या उपकरणाचा स्वतःचा खास मेंदू. आणि हा STM32 बोर्ड म्हणजे तर संशोधकांसाठी जणू एक खेळाचं मैदानच आहे. यावर बघा काय काय आहे. LCD डिस्प्ले, मोटर चालवण्यासाठी ड्रायव्हर, कीपॅड, म्हणजे अक्षरशः एका बॉक्समधून आपण हवं ते तयार करू शकतो. ठीक आहे, तर आता पुढच्या टप्प्यावर जाऊया. जसा एखादा कलाकार काम सुरू करण्यापूर्वी आपली जागा तयार करतो ना, तसंच आपल्याला आपला संगणक या बोर्डशी बोलायला तयार करावा लागेल. आता या बोर्डशी संवाद साधायचा कसा? त्यासाठी आपल्याला केल नावाच्या एका विशेष सॉफ्टवेअरची गरज लागते. आणि आपली पहिली पायरी आहे त्यातला पॅक इन्स्टॉलर सुरू करणे. त्यानंतर आपल्याला एक विशेष पॅक फाईल इम्पोर्ट करायची आहे. समजा ही एक माहितीची किल्लीच आहे. हा पॅक म्हणजे नेमकं काय? तर समजा ही एक मोठी लायब्ररी आहे जी या सॉफ्टवेअरला आपल्या STM32 बोर्डच्या मेंदूची सगळी ओळख करून देते. याच्याशिवाय सॉफ्टवेअरला कळणारच नाही की बोर्डशी बोलायचं कसं. चला आता आपण आपल्या निर्मितीसाठी सूचना लिहूया. यालाच कोडिंग म्हणतात. पण घाबरायचं काहीच कारण नाही. हे एखाद्या पदार्थाची रेसिपी लिहिण्यासारखंच सोपं आहे. आता हा कोड पाहिल्यावर कदाचित थोडा क्लिष्ट वाटू शकतो, मान्य आहे. पण खरं तर या बोर्डसाठी लिहिलेल्या अगदी सोप्या स्टेप बाय स्टेप सूचना आहेत. उदाहरणार्थ ही ओळ बघा. GPIOD BSRR = 1/0. याचा साधा सोपा अर्थ आहे लाईट लावा. पाहिलत किती सोपं आहे? तर त्या संपूर्ण कोडचा उद्देश काय आहे? सांगतो. पहिला योग्य पोर्ट चालू करा. मग एक न संपणारा लूप सुरू करा. त्यात एक दिवा लावा, थोडा वेळ थांबा, दिवा बंद करा आणि हेच पुढच्या दिव्यासाठी पुन्हा करा. झालं. चला तर मग आता वेळ आली आहे आपल्या सूचनांना प्रत्यक्षात आणण्याची. म्हणजे आपण लिहिलेला प्रोग्राम संगणकावरून त्या छोट्या बोर्डवर पाठवणार आहोत. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. बघा, बोर्डला संगणकाशी जोडा, बोर्डवरचं एक स्विच सिस्टम मोडवर ठेवा, सॉफ्टवेअर उघडा, योग्य सेटिंग्ज निवडा आणि बोर्डचं रिसेट बटन दाबून नेक्स्टवर क्लिक करा. इथपर्यंत आलं की सॉफ्टवेअर आपल्याकडून त्या सूचनांची फाईल मागेल. हीच ती आपली डिजिटल रेसिपी आहे जी आपण बोर्डला देणार आहोत. आणि हा आहे तो विजयाचा क्षण. डाउनलोड ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. म्हणजे आपल्या डिजिटल सूचना आता भौतिक जगात उतरल्या आहेत. चला आता सगळ्यात रोमांचक भागाकडे वळूया. आता आपण आपल्या कोडला प्रत्यक्षात डोळ्यासमोर जिवंत होताना पाहणार आहोत. आता फक्त एक शेवटचं काम. बोर्डवरचं स्विच फ्लॅश मोडवर टाकायचं आणि रिसेट बटन दाबायचं. आणि मग जादू सुरू. आता इथे 2 प्रयोगांमधला फरक खूप महत्वाचा आहे. पहिल्या प्रयोगात काय होतं? दिवे आपोआप ठरलेल्या क्रमाने लागतात विझतात. पण दुसऱ्या प्रयोगात स्विच दाबल्यावर ते लागतात. म्हणजेच आपण साध्या ऑटोमेशनकडून थेट संवादाकडे गेलो आहोत. माहिती आहे, हा एक दिवा लुकलुकवणं म्हणजे प्रोग्रॅमिंगच्या जगात हॅलो वर्ल्ड म्हणण्यासारखंच आहे. एका मोठ्या आणि रोमांचक प्रवासाची ही पहिली पायरी आहे. कारण ही तर फक्त सुरुवात आहे. विचार करा, जर एक छोटा दिवा नियंत्रित करता येतो तर या ज्ञानाने अजून काय काय निर्माण करता येईल? खरं सांगायचं तर शक्यता अमर्याद आहेत.